पावसाळ्यामध्ये कोकणाचं सौंदर्य खुलत चाललेलं आहे। तळ कोकणामध्ये अनेक धबधबे प्रवाहित झालेले आहेत। मात्र काही धबधबे प्रसिद्धीच्या प्रतीक्षेत आहेत। त्यापैकी एक धबधबा म्हणजे कणकवली तालुक्यातील घोणसरी धबधबा। अगदी जंगलमय भागामध्ये असलेला हा घोणसरी धबधबा पर्यटकांच्या प्रतीक्षेत आहे। निसर्गाने तळ कोकणाला अगदी भरभरून दिलंय। मुक्त हस्ताने निसर्गाने तळ कोकणावरती उधळण केलेली आहे। पर्यटन जिल्हा असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन जे आहे ते खऱ्या अर्थाने बहरतं ते पावसाळ्यामध्ये। तर पावसाळ्यामध्ये प्रवाहित होणारे अनेक धबधबे जे आहेत ते पर्यटकांना आकर्षित करत असतात। आपण जर पाहिलं असेल तर अनेक धबधबे परिचित आहेत, मात्र आज मी तुम्हाला असा एक धबधबा दाखवतोय की जो अद्यापही परिचित नाहीये, तो पर्यटकांच्या प्रतीक्षेमध्ये आहे। खरं तर आपण या दृश्यामध्ये बघतो हा धबधबा आहे कणकवली तालुक्यातील घोणसरी गावामध्ये हा धबधबा आहे। अगदी 30 ते 40 फूट उंचावर हा धबधबा कोसळतोय आणि अगदी निसर्गाच्या सानिध्यामध्ये असलेला धबधबा या ठिकाणी मनमोहक धबधबा आहे। आपण जर पाहिलं असेल तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आंबोली, नापणे, सावडाव, शिवडाव, नावनकोंड, बाबा धबधबा यांसारखे धबधबे आहेत जे परिचित आहेत। त्या ठिकाणी पर्यटक लाखोच्या संख्येने येत असतात। मात्र हा जो धबधबा आहे घोणसरी धबधबा तो अद्यापही प्रसिद्ध नाहीये। मात्र या ठिकाणी आपण जर पाहिलं असेल तर वन विभागाच्या माध्यमातून काही प्रमाणात सुशोभीकरण जे आहे ते करण्यात आलेलं आहे। हा धबधबा जो आहे तो निसर्गाच्या सानिध्यामध्ये आहे। थोडंसं अंतर जरी लांब असलं तरी निसर्गाची वाट जी आहे, काट्याकुट्याची वाट जी आहे त्याचा आनंद घेत त्या ठिकाणी आपण त्या धबधब्यावरती येऊ शकतो आणि धबधब्याचा मनमुराद जो आहे तो आनंद घेऊ शकतो। या ठिकाणी हा धबधबा जो आहे तो अगदी निसर्गाच्या सानिध्यामध्ये आहे। मात्र या धबधब्याला प्रतीक्षा आहे ती पर्यटकांची। उमेश परब, झी मीडिया, सिंधुदुर्ग।